स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं हॉल तिकीट अजून आलेलं नाही आहे। का आलं नाही आणि कधी येणार या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला खूप सारे परिपत्रक आले। 6 तारखेपासून ग्राउंड होणार, नंतर 10 तारखेपासून ग्राउंड होणार, नंतर आता 19 तारखेपासून ग्राउंड होणार आणि हॉल तिकीट ही 7 तारखेपासून येईल असं आपल्याला परिपत्रक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हे ऑथेंटिक आहे आणि शासनाचं परिपत्रक आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की 19 तारखेपासून ग्राउंड होणार आहे। नंतर दौंडचं जे काही आहे गट क्रमांक 5 याचंसुद्धा आपल्याला वेळापत्रक आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्याला असं वाटतं आहे की नक्कीच भरती होणार आहे आणि भरती होईल विद्यार्थी मित्रांनो। परंतु हॉल तिकीटचं काय? हॉल तिकीट आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की 7 दिवसापूर्वी येईल, परंतु जे परिपत्रक आलं आहे 6 तारखेचं परिपत्रक, त्या 6 तारखेच्या परिपत्रकामध्ये असं लिहिलं होतं की जो 6 नंबरचा मुद्दा आहे, 7 नंबरचा मुद्दा आहे, त्या मुद्द्यामध्ये असं लिहिलं आहे की आम्ही हा जो डाटा आहे हा डाटा आम्ही MHITला पाठवणार आहोत। MHITला आम्ही हा डाटा कन्वर्ट करणार आहोत किंवा आम्ही हा डाटा पाठवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। मग हा डाटा पाठवल्यानंतर 7 तारखेपासून सायंकाळी आम्ही काय करू, हॉल तिकीट पाठवू। पण त्याचा अर्थ असा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा तो परिपत्रक वाचू शकता की जो डेटा आहे तो त्यांना पाठवणार आहे, हॉल तिकीट आपल्याला येईल असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून 7 तारीखही झाली, 8 तारीख पण झाली आणि आज 9 तारीख पण विद्यार्थी मित्रांनो आहे, तरी पण हॉल तिकीट आली नाही। मग हॉल तिकीट आली नाही आहे, मग हॉल तिकीट आली नाही तर का आली नाही आणि कधी येणार ह्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो। हा डेटा जो आहे हा डेटा यांनी पाठवलेला आहे, परंतु जो कोर्टाचा जो निर्णय आहे, जो कोर्टाचा निर्णय 13 तारखेला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आता 13 तारखेला जो निर्णय आहे कोणाच्या बाजूने लागतो, शासनाच्या बाजूने लागतो का, यावर हे सर्व भिस्त आहे आणि हे अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून यांनी काय केलं, यांनी ग्राह्य पकडलं की 19 तारखेला का डेट पकडली, शासनाने 19 तारखेची का डेट पकडली। जर 13 तारखेला जर रिझल्ट शासनाच्या बाजूने लागला तर 6 दिवसापूर्वी म्हणजे 19 तारखेपासून आपले मैदानी चाचणी आहेत, समजा दौंडचे मैदानी चाचणी आहेत, आता अकोल्याचे पण आलेले आहेत, तर त्याच्या आधी म्हणजे 6 दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना संध्याकाळी तुम्हाला हॉल तिकीट ते पाठवू शकतात। म्हणजे कोर्टाचा निर्णय जर 13 तारखेला लागला तर 6 दिवसापूर्वी आपल्याला हॉल तिकीट मिळू शकते। हा अंदाज घेऊन शासनाने 19 तारीख ठरवलेली आहे। म्हणजे जे विद्यार्थी गोंधळात होते ते विद्यार्थ्यांना गोंधळातून बाहेर काढण्यासाठी, त्यांना ही माहिती देण्यासाठी, म्हणून एखादी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी हा सर्व खटाटोप होता विद्यार्थी मित्रांनो। आणि हा जो आहे हा निर्णयानंतरच डिक्लेअर होईल विद्यार्थी मित्रांनो। हा महत्त्वाचा मुद्दा होता, म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की जे हॉल तिकीटकरिता आपण विचार करत असाल की हॉल तिकीट 7ला म्हटलं तर आले का नाही, याचं हे कारण सांगतो आहे तुम्हाला। 13 तारखेला संध्याकाळी म्हणजे 13 तारखेच्या निर्णयावर डिपेंड असणार आहे की हॉल तिकीट कधी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। याकरता हा व्हिडिओ बनवला होता। हा आपला व्हिडिओ, माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच नवनवीन अपडेटसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।